सुजय, हे सगळे विधी, हे लग्न, संसार, गृहप्रवेश या सगळ्यांची स्वप्न मी तुझ्याबरोबर पाहिली होती. आणि एका क्षणात या गायकवाडांनी होत्याचं नव्हतं केलं. पण मी तुला वचन देते, मी सुद्धा यांच्या घराचं होत्याचं नव्हतं करून टाकेन. यांची एक चूक आता यांना आयुष्यभर महागात पडणार आहे. कानपिळीसाठी आता मुलीच्या भावाने स्टेजवर या. गुरुजी, कानपिळीच्या विधीसाठी माझा भाऊ येऊ शकणार नाही. तो आम्हा सगळ्यांना सोडून खूप लांब निघून गेलाय. हो ना स्वराज? हाँ, दादानंतर ज्योतीनेच आम्हा सगळ्यांना सांभाळलंय, आमच्या घराला सांभाळलंय, सगळ्यांची जबाबदारी घेतली. तुम्ही ज्योतीलाच बोलवा. या ताई, तुम्ही पुढे या. माझ्या बहिणीला नेहमी सुखात ठेवा. ती निराश होणार नाही याची काळजी घ्या. सुखाने संसार करा, कायम आनंदात राहा. तुमच्या संसाराला कशाची कमी पडू नये. आणि जावई बापू, आमची प्रीती थोडी रागीट आहे बर का. पटकन राग येतो तिला, पण मनानं खूप चांगली आहे. सांभाळून घ्या हिला. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझ्यापेक्षा जास्त काळजी घेईन मी यांची. अक्षवंत व्हा. प्रीती बाळा, तुमचं आमच्या घरी स्वागत. तुला आमच्या घरात काहीही कमी पडणार नाही, खात्री देतो तुला. दोघं मिळून आपल्या घराचं नाव खूप मोठं करा. सुखी राहा, घर छान सांभाळा. ज्योती कीर्ती आलेच हं? प्रीतीताई, तिकडे जाऊन आमची आठवण काढायची. हा, विसरू नको आम्हाला. आणि जर विसरलीस ना तर मी तुझ्या सासरी येऊन दंगा करेन. ताई, खूप आठवण येईल ग तुझी. आपलं घर नेहमी तुझी आठवण काढेल. पण तू काळजी नको करू. हा, आम्ही सगळे एकदम व्यवस्थित राहू. फक्त अधून मधून घरी येत जा. तुम्ही कोणीच तुमच्या डोळ्यात पाणी आणू नका. तुमच्या आणि माझ्या डोळ्यातल्या प्रत्येक अश्रूचा हिशोब घेणार आहे मी. त्यासाठी तर निघालीये मी त्या घरी. प्रीती, ये बाळा.
बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा माहेरकडून द्यायची असते, तुमच्या देवघरात ठेवा. आई, आपण ताईला सोडायला तिच्या नवीन घरापर्यंत जाऊया ना, ऍटलीस्ट बाय करायला. अगं, आपण नसतं जायचं, ती मंडळी घेऊन जातात. हो असं काही नाही, तुम्ही सगळे या की हिला सोडायला आमच्या घरी. निघायचं का आता? हो हो चला या. स्वराज, आई, तुम्ही व्हा पुढे, मी बॅग घेऊन येते. ये लवकर.